सुशील कुमार शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावताना प्रणिती शिंदे एकीकडे हेमा मालिनी यांनी नुकतेच मतदान केले तर दुसरीकडे प्रणिती शिंदे आणि त्यांचे आई वडील मतदान करतायत। दुसरीकडे माधुरी मिसाळ या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। तर दुसरीकडे आपण पाहतो सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मतदानाचा हक्क बजावताना सोलापूरमध्ये। तर आज सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे आपण पाहतो की संजय राऊत सुनील राऊत हे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत। संजय राऊत यांचे धाकटे बंधू संजय राऊत हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि संजय राऊत सुनील राऊत आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत। संजय राऊत यांच्या मातोश्री सुद्धा मतदानासाठी आले, सहकुटुंब आले ते मतदानासाठी। मुंबईमध्ये त्यांचं मतदान आणि दुसरीकडे सोलापुरातली दृश्य प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे हे देखील सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावतायत। संपूर्ण राज्यभरात कुठे कुठे व्हीव्हीआयपी कुठे राजकीय नेते मंडळी त्याचसोबत सेलिब्रिटीज मतदान करतायत याचे सगळे अपडेट आपण TV9 मराठीवरती आज सकाळपासून बघतोय। संजय राऊत यांच्या पत्नी आणि आई देखील इथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। भांडूप या ठिकाणी संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब राहतं आणि तिथेच त्यांचं मतदान। तर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संजय राऊत या ठिकाणी आलेले आहेत। त्याआधी त्यांनी इथे भाजपवर टीका देखील केलेली आहे आणि आता संजय राऊत आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळी ते आधी माध्यमांशी बोलले, प्रतिक्रिया दिली आणि मगच आपल्या परिवारासोबत ते मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान करतायत। तर तिथे आपण पाहतो सुशील कुमार शिंदे मतदानाचा हक्क बजावताना। तर संजय राऊत आपल्या सहकुटुंब मतदान करण्यासाठी दाखल झाले। तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आपल्या कुटुंबासह मतदान करण्यासाठी सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। सर्व राजकीय नेते मंडळी व्हीव्हीआयपी हे आपल्याला सकाळच्या वेळेतच मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले दिसत आहेत आणि ते इतरांना देखील आवाहन करतायत जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही देखील घराबाहेर पडा, आम्ही मतदान केलंय तुम्ही सुद्धा करा असं आवाहन केलं जात आहे। दुसरीकडे आपण कोल्हापुरातली दृश्य खासदार धनंजय माडिक आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे देखील मतदानासाठी आलेलं दिसत आहे। तर कोल्हापूरमध्ये बरीच चुरस देखील या ठिकाणी आहे। सतेज पाटील यांच्यासाठी देखील ही निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची आहे। तर धनंजय माडिक आपण या ठिकाणी पाहतोय यांची वाढवण्यात आलेली आहे। एअरपोर्टच्या टर्मिनलचं विकासाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। सगळा आउटर रिंग रोड जो आहे हे तर गेम चेंजर नाशिकच्यासाठी राहणार आहे। सुरत चेन्नई हायवेचं काम जोरात चालू आहे। नाशिक पुणे रेल्वेचं काम अतिशय वेगाने हाताळण्यात येत आहे आणि या सगळ्या फॅक्टरच्यामुळे नाशिकच्याकडे आणि त्याच्यावर मी